ठीक आहे. तर आपण आता काय करूया, पुढच्या टप्प्याकडे जाऊया आणि पुढचा महत्त्वाचा टप्पा आहे. यामध्ये बघा, तुम्हाला हे 2 चार्ट दिले आहेत आणि 2 फ्लो चार्ट जे आहेत, तर हे खूप महत्त्वाचे आहेत. तर त्याच्या आधी तुम्हाला सिंपल लक्षात घ्यायचंय, ऑलरेडी माहितीच आहे तुम्हाला सगळ्यांना. तर आपलं जे बजेट मांडलं जाईल, आता हे जे बजेट असतं, बजेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं 2 बाजू आहेत. याच्यामध्ये एक आहे काय, खर्चाची बाजू, सरकार खर्च करणार आहे आणि सरकारकडे जमा होणार आहे. आता हा खर्च होत असताना पण याच्यामध्ये काय असणार आहे, सरकारचा खर्च मग तो नक्की महसुली खर्च असतो. महसुली खर्च आणि भांडवली खर्च. एक साध्या वाक्यात लक्षात घ्या, असं कुठे थेटपणे वाक्य दिलेलं नसेल, पण एक आपल्या अंडरस्टँडिंगसाठी महसुली खर्च म्हणजे असा खर्च असतो की त्याच्यातनं काही निष्पन्न म्हणजे थोडक्यात काही रिटर्न्स मिळत नाहीत सरकारला. एकदा खर्च झालाच झाला. म्हणजे समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार दिला की संपला नाही विषय. परत त्या पगारात त्या अमाउंट मधून भविष्यात सरकारला काही जनरेट होणार आहे का? नाही होणार. त्याला आपण महसुली खर्च म्हणू. भांडवली खर्च जो असतो तो एक प्रकारे त्याच्यामधनं फ्युचरमध्ये आपल्याला काहीतरी गोष्टींचा आउटपुट मिळणं असतं. समजा एखादं हॉस्पिटल बांधले, तर हॉस्पिटल एकदा बांधलं की मग त्याचा विषय संपला का? त्यातनं काहीच आउटपुट निघणार नाही का? भविष्यामध्ये त्यातनं आउटपुट आपल्याला निघत असतं. त्याला आपण एक प्रकारे भांडवली खर्च म्हणतो. तर बजेटमध्ये खर्च असतो. खर्चाचे 2 प्रकार असतात, महसुली, भांडवली. आता जमा असते किंवा सरकारचं इन्कम जे आहे, तर सरकारच्या इन्कम मध्ये आपण जमेला डायरेक्ट इन्कम म्हणूया. मग सरकारचं इन्कम हे सुद्धा 2 प्रकारे असतं. एक असतं महसुली महसुली आणि दुसरं आहे काय, भांडवली. महसुली आणि भांडवली. आता भांडवली जमा होते म्हणजे काय, तुमच्याकडे काहीतरी भांडवल येते. मग भांडवल कुठून येऊ शकतं? समजा तुम्ही कोणाकडून तरी कर्ज घेतलं. कर्ज घेतलं म्हणजे एक प्रकारे तुमच्याकडे कॅपिटल आला, पैसा आला. तो भांडवलीमध्ये 2 प्रकार पडतात. एक असते कर्ज जमा. भांडवली मधली सुद्धा जमा म्हणजे काय, कर्ज जमा. आणि एक असते बिगर कर्ज जमा. बिगर कर्ज जमा म्हणजे तुमच्याकडे भांडवल कुठून येणार आहे? समजा आपलीच एखादी प्रॉपर्टी आणि आपण ती प्रॉपर्टी विकली. विकली की काय होणार आहे, त्याच्यातून आपल्याला पैसे मिळणार. ते म्हणजे म्हणजे काय झालं, की आपल्याकडे भांडवल होतं आणि त्या भांडवला आपण ते विकलं, म्हणजेच त्याच्यामधून आपल्याला पैसे मिळाले. म्हणजे अल्टिमेटली आपल्याला भांडवलच मिळालं, पैसेच मिळाले. ते तो गव्हर्नमेंट काय करत असते, स्वतःची काही प्रॉपर्टी वगैरे विकत असते, त्याच्यामधून पैसा मिळतो. हे झालं जमेचं भांडवली अकाउंट. जमेमधलं महसुली अकाउंटचं लक्षात घ्या. महसुली अकाउंट मध्ये काय आहे, सरकारला इथून पैसा येणार आहे. मग पैसा येत असताना त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रकारे आणि नॉन टॅक्स, सरकारला एक तर टॅक्स मधून पैसा येईल किंवा नॉन टॅक्स मधून पैसा येईल. मग टॅक्स मधून पैसा येणार असेल तर टॅक्स मधले सगळे टॅक्सचे काय असणार, टाइप्स असणार. मग याच्यामध्ये पण डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स, तो ते टाइप्स येतील. पण नॉन टॅक्स मध्ये काय येईल, समजा कराच्या व्यतिरिक्त सरकारला पैसा कुठून कुठून येऊ शकतो. समजा कोणीतरी सरकारला अनुदान दिलं. समजा वर्ल्ड बँक आली आणि वर्ल्ड बँक काय म्हटली, की भारताला की तुम्हाला हा पैसा धरा, तुम्ही डेव्हलपमेंट करा वगैरे वगैरे. तर तो पैसा कुठे जमा होईल, नॉन टॅक्स मध्ये जमा होईल. कारण का सरकारला काहीतरी अनुदान मिळालेलं आहे. म्हणजे असंच बँक म्हणले की, वर्ल्ड बँक म्हणले की ठीक आहे, हे अनुदान घ्या, ग्रँट म्हणून तुम्हाला घ्या, तुम्हाला हा पैसा मिळेल. किंवा असं पण होतं बऱ्याच वेळा की सरकारला प्रॉफिट होतो. सरकारने कुठेतरी पैसे गुंतवलेले असतात आणि ते गुंतवलेल्या पैशामधनं प्रॉफिट होतो, तर त्याला आपण काय म्हणतो एक प्रकारे, तर ते नॉन टॅक्स मध्ये जाणार आहे. आणि हेच जे आता तुमच्या समोर हा फ्लो चार्ट काढलाय, तर तोच फ्लो चार्ट पुढे तुम्हाला फक्त 2 वेगळ्या कॅटेगरीमध्ये आपण डिवाइड केलाय. तो कसा डिवाइड केलेला आहे, तर एका साईडला एक फ्लो चार्ट तुम्हाला काय दर्शवतो, तर हा खर्चाचा फ्लो चार्ट आहे एक, आणि दुसरा आहे या जमेचा फ्लो चार्ट आहे. हाच फरक आहे. तर त्यामुळे हे जर तुम्हाला एकदा समजलं, तर बाकी गोष्टी तुम्हाला सोप्या होतील. तर यामध्ये बघा, पहिलं आहे मग बजेटरी जमा किंवा अर्थसंकल्पीय जमा. म्हणजेच काय, सरकारचं आपण सरळ काय म्हणले, इन्कम आहे. पैसा कुठून येणार आहे सरकारकडे, त्या बाबतीत. आता बघा इथं पहिलं आहे महसुली जमा. सरकारकडे पैसा येणार आहे कुठून, महसुली जमेमधून आणि भांडवली जमेमधून. भांडवलीमध्ये आपण आत्ताच म्हणलं की कर्ज जमा, म्हणजे सरकारला कर्ज कुठून कुठून येणार आहे. मग कर्जाचे सुद्धा आपल्या टप्पे आहेत, की समजा अंतर्गत कर्ज आहे, सरकारने काय केलं की अंबानीकडून कर्ज घेतलं, ते होऊ शकतं. किंवा बहिर्गत कर्ज आहे, मग ते भले ट्रम्प कडून कर्ज घेतलं किंवा इलॉन मस्क कडून घेतलं किंवा IMF वर्ल्ड बँकेकडून कर्ज घेतलं, तर तो एक प्रकारे काय होणार आहे, ते एक प्रकारे भांडवलामध्ये जमा होणार आहे. याच्यामध्ये जर बघितलं, सार्वजनिक लेख्यामधून हे जे पब्लिक अकाउंट असतात, म्हणजे जे लोकांचेच पैसे असतात, लोकांचे PF चे पैसे किंवा लोकांचा जो काही याच्यामध्ये पेन्शनचा पैसा वगैरे जो आहे, म्हणजे NPS अकाउंट वगैरे जे आहेत, तर तो पैसा सरकारला तात्पुरत्या स्वरूपात वापरता येतो, पण तो रिटर्न करावा लागतो. रिटर्न करावा लागतो म्हणजे तो लोकांचा पैसा असतो, लोकांना परत तो म्हणजे त्या अकाउंटमध्ये रिटर्न करावा लागतो. हे झाले
कर्जाच्या बाबतीतली जमा. कर्जाच्या बाबतलं. पण कर्जाच्या व्यतिरिक्त आपण काय म्हणले, बिगर कर्ज. आता हे बिगर कर्ज म्हणजे काय? समजा सरकारनेच कोणाला तरी कर्ज दिलं होतं. म्हणजे सरकारने समजा कोणाला कर्ज दिले, की श्रीलंकेला कर्ज दिलं असेल. मग श्रीलंकेला कर्ज दिलं आणि श्रीलंकेने कर्ज आपलं रिटर्न केलं. तर ते रिटर्न केलं म्हणजे मग ते कुठे जमा होईल आपलं? तर भांडवली अकाउंटमध्ये, कारण का ते आपलं स्वतःचं भांडवल होतं. म्हणजे पैसा असणं तुमच्याकडे म्हणजे एक प्रकारे तुमच्याकडे कॅपिटल असणं होय. मग तुम्ही ते कॅपिटल समजा कोणाला तरी दिले काही काळापुरतं आणि त्यांनी ते तुम्हाला रिटर्न केलं, तर ते काय कशात येणार आहे? तुमच्या कर्ज पुनर्प्राप्तीमध्ये. किंवा जसं आपण म्हणलं, की सरकार एखादी प्रॉपर्टी विकेल, निर्गुंतवणूक करेल. म्हणजे समजा आता काय केलं, की गौतमला काय केलं, की एखादं पोर्ट सरकारने विकून टाकलं. मग सरकारने जर पोर्ट विकलं किंवा सरकारने एखादं एअरपोर्ट विकलं, आता अदानीची एअरपोर्टची ॲड लागली. आता काय एअरपोर्ट काय अदानीचं स्वतःच आहे का? पण त्यांनी ते आता काय म्हणतात, की सरकारने प्रकारे गुंतवणुकीला चालना दिली. म्हणजे सरकारने आपले स्वतःचे स्टेक विकलेत. मग जर समजा निर्गुंतवणूक केली सरकारने, डिसइन्व्हेस्टमेंट केली असेल, तर त्यातून सरकारला पैसा मिळणार आहे. म्हणजे सरकारची समजा गुंतवणूक 100% होती, पण सरकारने काय केली 50%च गुंतवणूक ठेवली. याचा अर्थ 50% त्याची जी अमाऊंट आहे तर ती सरकारला मिळणार आहे. म्हणजे स्वतःचंच भांडवल होतं, स्वतःच्याच भांडवलातून पैसा आलाय, तर तो निर्गुंतवणूक म्हणजेच कॅपिटल अकाउंटमध्ये जाणार आहे. आणि त्याच्यानंतर लिलाव उत्पन्न म्हणजे समजा ऑक्शनिंग केले, काही गोष्टींचं ऑक्शन केलाय, काही वस्तू वगैरे विकल्यात ऑक्शन करून, तर तो सुद्धा पैसा याच्यामध्ये येणार आहे भांडवली जमेमध्ये. म्हणजे भांडवलामधलं इन्कम झालं. त्याच्यानंतर बघा, आपल्याला जायचं आता महसुली अकाउंटमध्ये. महसुली अकाउंटमध्ये आपण 2 टप्पे म्हणलं होतं. एक आहे टॅक्स आणि नॉन टॅक्स. इथं टॅक्समध्ये कोणाला काही प्रॉब्लेम नसावा, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स, त्याचे परत प्रकार वगैरे तिथं काही अडचण नसेल. महत्वाचा पॉईंट येतो नॉन टॅक्समध्ये. आणि हे नॉन टॅक्स तुम्हाला लिंक होणार आहे पुढे खर्चामध्ये. ते आपल्याला एकदा बघायचंय. सगळ्यात महत्वाचं व्याज प्राप्ती. आता हे व्याज प्राप्ती म्हणजे काय? इथं लक्षात घ्या. कर्ज पुनर्प्राप्ती आपण म्हणलं होतं. समजा कर्ज दिले, म्हणजे याचा अर्थ काय? कर्ज आधी जर आपल्याला मिळालं तर याचा अर्थ कर्ज दिलेलं असेल ना काहीतरी डेटला. तो जर तुम्ही खालच्या चार्टमध्ये जर आलात, भांडवली खर्चामध्ये जर तुम्ही इथं बघितलं, सरकारने समजा भांडवली खर्च केलाय आणि भांडवली खर्च करताना कर्ज देणं. इथं श्रीलंकेला कर्ज दिलं होतं. आणि श्रीलंकेला 2-3 वर्षासाठी कर्ज दिलंय आणि ठराविक त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट असेल. भले 1% जरी रेट असेल, याच्यातून काहीतरी इंटरेस्ट मिळेल ना. मग याच्या इंटरेस्ट मधून आलेला पैसा कुठे स्टोअर होईल? सरकारचा इन्कम असेल. इंटरेस्ट जो मिळणार आहे तर तो इन्कम असेल. मग हे जे 1% इंटरेस्ट आहे, तर ते इथं व्याज प्राप्तीमध्ये जमा होईल. तो जे काय आपण कोणाला तरी कर्ज म्हणून पैसे दिले, तर त्याच्या बदल्यात जर इंटरेस्ट मिळणार असेल, तर तो महसुली अकाउंटमध्ये. कारण का हा एक्स्ट्राचा पैसा आहे. जर फक्त ॲज इट इज कर्ज रिटर्न आलं, तर तो कुठे जमा होईल? कर्ज पुनर्प्राप्तीमध्ये इथं जमा होईल. पण जर त्याच्या बदल्यात आपल्याला इंटरेस्ट पण मिळतोय, तर तो इंटरेस्ट कुठे जमा होईल? महसुली अकाउंटमध्ये जमा होईल, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर बघा, लाभांश म्हणलं, इथं आपण त्याला डिव्हिडंड म्हणतो. डिव्हिडंड कधी दिला जातो? समजा आपली गुंतवणूक कुठेतरी आहे आणि गुंतवणुकीमधून काही प्रॉफिट होतं आणि त्या प्रॉफिट मधून काय होणार आहे? एखाद्या कंपनीला फायदा झालाय, तर तो प्रॉफिट काय करत असतात? शेअर करत असतात. किंवा समजा तुम्ही एखादी आता रिलायन्स कंपनी, मग रिलायन्सच्या कंपनीमध्ये तुम्ही जर काही समजा शेअर्स घेतले, मग काही शेअर्स घेतले आणि रिलायन्सला भविष्यामध्ये ओव्हरऑल प्रॉफिट झाला, तर ती कंपनी काय करते? वेळोवेळी डिव्हिडंड जारी करते. म्हणजे काय? तर एक प्रकारे लाभांश किंवा त्याच्यामध्ये ओव्हरऑल प्रॉफिट मधला काही पार्ट हा पर्टिक्युलर शेअर होल्डर्स लोकांना तो डिस्ट्रीब्युट केला जातो. म्हणजेच थोडक्यात काय? तर आपल्या गुंतवणुकीमधून आपल्याला जो काही लाभांश मिळणार आहे किंवा जो ओव्हरऑल त्या कंपनीला प्रॉफिट झालं त्याच्या बदल्यात आपल्याला मिळणारा पैसा होय. आणि दुसरा जो पॉईंट आहे इथे नफा. आता नफा म्हणजेच काय? समजा सरकारची एखादी ऍक्टिव्हिटी, सरकारने समजा काही आपले उत्पादनं विकले वगैरे, तर त्याच्या बदल्यात समजा मिळणारा नफा आहे. किंवा सरकारने एखादी स्वतःची जमीन आहे आणि त्या जमीन कोणाला तरी चालवायला दिली काही काळापुरती, त्याच्या बदल्यात त्यांना त्यातनं नफा मिळाला असेल, तर तो प्रॉफिट एक प्रकारे कशामध्ये जमा होणार आहे? महसुली अकाउंटमध्ये जमा होणार आहे, नॉन टॅक्समध्ये. कारण कोणावरती टॅक्स लावलाय का तो? नाही लावला. फक्त स्वतःचीच काहीतरी प्रॉपर्टी, स्वतःचीच काहीतरी ऍक्टिव्हिटी, त्याच्यामधून पैसा मिळतोय, तर याला आपण काय म्हणतो? प्रॉफिट. आणि प्रॉफिट म्हणजे एक प्रकारे काय, ऍक्च्युली इथं प्रॉफिट इथं कशावरती येईल ते? आपण काही जर इन्व्हेस्ट केलेलं असेल तर. आणि उत्पन्न म्हणजे एक प्रकारे काय? हा, सरकारच्या प्रॉपर्टी मधून समजा काही रेंटने एखादी जमीन दिली, रेंटने एखादं काही गोष्ट चालवायला दिलेली असेल, तर त्याच्यामधून मिळणारं उत्पन्न होईल. त्याचबरोबर समजा कोणावरती दंड आकारला असेल, आज तुम्ही वेगवेगळे चलन्स भरत असाल, तर त्यातनं येणारा पैसा सरकारला जातो. आता इथे महत्वाचं आहे, की आपण जे म्हणलं होतं, की अनुदान प्राप्ती. समजा वर्ल्ड बँक आली किंवा
याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंटचं पण आपण एक्झाम्पल घेऊया. समजा वर्ल्ड बँक आली आणि वर्ल्ड बँक काय म्हणली की तुम्हाला आम्ही अनुदान देतो. अनुदान हे बिगर व्याजी असतं आणि म्हणजे बिगर व्याजी किंवा ते एकदम बिगर व्याजी म्हणण्यापेक्षा ते डायरेक्टली फ्री असतं. अनुदान दिलं की संपला विषय. ते काय रिटर्न करायचं नसतं, म्हणून तर महसुली अकाउंट मध्ये आलेलं आहे ते. मग महसुली अकाउंट मध्ये आले तर हे रिटर्न नाही करायचं. अनुदान प्राप्ती का महत्वाचं आहे आणि पुढे आपल्याला तुटीच्या संकल्पनेमध्ये याचा रेफरन्स येणार आहे. आता बघा, अनुदान प्राप्ती आल्यानंतर काय होणार आहे इथे, राज्याच्या बाबतीत सुद्धा काय करतं, केंद्र अनुदान देत असतं. तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटचं जरी बघितलं तर स्टेट गव्हर्नमेंटचा सुद्धा असाच चार्ट तुम्हाला बघायला मिळेल. खर्चाचा असेल, जमेचा असेल. मग यामध्ये जर आपण पाहिलं की अनुदान प्राप्ती जर समजा सरकारला आली असेल तर ती रिटर्न करायची नाही, पण ह्या अनुदानाचा वापर कसा करायचा ते सरकार ठरवणार आहे. मग बऱ्याच वेळा काय होतं की स्टेट गव्हर्नमेंटला अनुदान येतात, मग स्टेट गव्हर्नमेंट त्याचा कॅपिटलसाठी पण वापर करतं, तर त्याचा आपण तुटीच्या संदर्भाने जेव्हा येईल आपली इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट, तर तेव्हा आपण याच्याबद्दल एकदा बघूया. आता ही झाली सगळी जमा. पुढे आहे खर्चाचं भाग. आता खर्चामध्ये बघा, खर्चाचे दोन भाग केलेत, महसुली खर्च आणि भांडवली खर्च. आता महसुली खर्च आणि भांडवली खर्चामध्ये परत दोन कॅटेगरी प्रत्येकामध्ये, योजना खर्च आणि नॉन योजना खर्च किंवा बिगर योजना खर्च आपण त्याला म्हणतो, किंवा योजनेच्या व्यतिरिक्तचा खर्च म्हणतो. पण त्याला इंग्लिशमध्ये शब्द लक्षात ठेवा, स्कीम आणि नॉन स्कीम खर्च होय. स्कीम आणि नॉन स्कीम. आधी काय होतं की जे काय बजेट मधला खर्च होणार, त्या खर्चाचं वर्गीकरण कसं असायचं, बिगर विकास आणि सॉरी विकास आणि बिगर विकास खर्च, म्हणजे डेव्हलपमेंट खर्च आणि नॉन डेव्हलपमेंट खर्च असे प्रकार असायचे. कधीपासून म्हणजे आपल्या बजेट मांडल्यापासून ते 87 पर्यंत, 1986-87 पर्यंत डेव्हलपमेंट नॉन डेव्हलपमेंट, म्हणजे विकासात्मक कामासाठी खर्च केला तर डेव्हलपमेंट, पगार कोणाच्या देण्यासाठी केला तर तो बिगर डेव्हलपमेंट, अशा प्रकारचे वर्गीकरण होते. त्याच्यात परत 87-88 पासून बदल करून तो प्लॅन एक्सपेंडिचर आणि नॉन प्लॅन एक्सपेंडिचर असा खर्च केला, म्हणजे नियोजित आणि बिगर नियोजित. आता मराठी शब्दात काय होतं कन्फ्युजन, प्लॅन म्हणलं की आपल्याला योजना वाटते, तर नियोजित आणि बिगर नियोजित असं वर्गीकरण होतं कधीपर्यंत, 2017-18 पर्यंत. तेव्हापासून बंद करून ते नव्याने सुरू कुठलं केलेलं आहे, स्कीम एक्सपेंडिचर आणि नॉन स्कीम एक्सपेंडिचर. मग हे कसं आहे आपण वरच्या चार्ट मध्ये बघूया. आता इथे जर बघितलं महसुली खर्चामध्ये आपण आलो, महसुली खर्चामध्ये स्कीम एक्सपेंडिचर आहे हा, आणि हा नॉन स्कीम आहे. मग बघा, स्कीम म्हणजे कोणती आहे, कोणती घ्या, मनरेगा घ्या समजा. मनरेगा योजनेमधला लोकांचा पगार किंवा मजुरी असेल, किंवा त्याच्यामधलं अनुदान आहे, सबसिडी आहे, किंवा आपण आता उज्ज्वला योजना बघा. मग उज्ज्वला जरी बघितली तुम्ही, उज्ज्वला योजनेमध्ये जे काही अनुदान दिलं जातं, सबसिडी दिली जाते एलपीजी वरती, तर त्या सगळ्या या योजना च्या एक प्रकारे अकाउंटच्या अंतर्गत खर्च केला जाणार आहे, किंवा हा जो महसुली खर्च आहे तर तो पर्टिक्युलर योजनेसाठी म्हणून तो बजेटमध्ये अलोकेट केलेला असतो की एवढ्या योजनांना एवढा खर्च होणार आहे. पण या योजनेच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर खर्च असतात, त्यालाच आपण नॉन स्कीम म्हणलंय. मग ते कुठले खर्च, समजा आता सरकारी अधिकारी कुठल्या योजनेमधून असतात का, म्हणजे मग कुठले क्लास 1 असतील, क्लास 2 असतील, किंवा इतर अधिकारी असतील, मग त्यांचा पगार, त्यांच्या पेन्शन्स, हे सगळे इथून खर्च होणार आहे. त्याचबरोबर समजा योजनेच्या व्यतिरिक्त सुद्धा काही अनुदानं दिली जातात, योजनेच्या व्यतिरिक्त सुद्धा काही अनुदानं दिली जातात, ते अनुदानं किंवा सबसिडी. मग हे जे अनुदान आणि सबसिडी हा जो खर्च आहे, तर हे अनुदान आणि सबसिडी सर समजा केंद्राने राज्याला दिले, तर केंद्राने राज्याला दिली तर हे राज्याच्या कुठल्या अकाउंटला जमा होतील, राज्याच्या महसुली अकाउंटला जमा होतील. म्हणजे हे जे आपण म्हणलं, सपोज की राज्याच्या ह्या अनुदान प्राप्तीमध्ये इथे जमा होऊ शकतात, तर राज्याचा आपण एक वेगळा चार्ट विचारात घेतला तर तिथे, तर असा हा भाग आहे. त्याचबरोबर नागरी खर्च म्हणजे ऑफिसेस वगैरे जे चालवतो त्याच्यावरती होणारा खर्च. त्याचबरोबर समजा आपण काय म्हणलं होतं इथं, की भांडवली जमेमध्ये आपण समजा कर्ज घेतले, अंबानीकडून कर्ज घेतले, किंवा आपण कोणाकडून कर्ज घेतले, समजा IMF कडून कर्ज घेतले, आणि त्याच्या बदल्यात आपल्यालाच काहीतरी व्याज द्यावं लागणार आहे आता. म्हणजे आपण कर्ज घेतले, जर समजा अंबानीकडून आपण कर्ज घेतले आणि अंबानीला आपल्याला आता इंटरेस्ट द्यावा लागणार, तर तो इंटरेस्ट कुठल्या अकाउंट मधून द्यायचा, तर व्याज देयता. हा लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला कर्ज तर रिटर्न करायचंच आहे, पण आपल्याला व्याज पण त्याच्या बदल्यात द्यायचंय. तो हा व्याज देत असतो, म्हणजे एक्स्ट्राचा आपल्याला खर्च आहे. तर आपण ₹1000 अंबानीकडून घेतले तर त्याच्यावरती आपण इंटरेस्ट भरतोय, 1% जरी इंटरेस्ट भरला तरी ते एक्स्ट्राचे ₹10 आपल्याला काय करावे लागतील, तर या रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मधूनच द्यावे लागतील, कारण का त्याच्यामधून आपल्याला काही फायदा नाहीये, कारण का ते आपले एक्स्ट्राचे पैसे चाललेत म्हणून तर महसुली अकाउंट मधले आहेत, हे लक्षात घ्या. आता बघा, हे झाले महसुली अकाउंट मधला खर्च. आता सेम भांडवली अकाउंट मधला खर्च म्हणजेच काय,
त्याच्यात सुद्धा योजना आणि योजनेतर खर्च. मग योजना एखादी आली समजा, तर त्याच्यामध्ये जसं आपण म्हणलं की आपल्याला कोणती घ्या, याच्यामध्ये आयुष्यमान भारत योजना वगैरे असेल किंवा आयुष्यमान भारत योजनेपेक्षा आपल्याकडे यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची एखादी योजना घ्या. जसं की समजा पीएम गतिशक्ती वगैरे जे आहे, तर याच्या माध्यमातून काय करायचं आपल्याला, की इन्फ्रास्ट्रक्चर उभारायचं किंवा प्रोजेक्ट सागरमाला वगैरे जे आहे, तर याच्यामधून इन्फ्रास्ट्रक्चरला आपण चालना देतोय. तर त्यामुळे काय होणार की भविष्यामध्ये आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन आपलं वाढणार आहे वगैरे किंवा ओव्हरऑल आपली जी कॉस्ट कटिंग आहे किंवा जी कॉस्ट एक्स्ट्राची जाते तर ती कमी होणार आहे. म्हणजे एक प्रकारे हे योजनेमधला खर्च झाला, भांडवली खर्च, ज्याचा भविष्यात फायदा होणार. भांडवली खर्चामध्ये सुद्धा योजनेच्या व्यतिरिक्तचा खर्च असतो. बऱ्याच वेळा सरकार अचानक काय करते, तर कुठेतरी कुठल्यातरी पोर्टमध्ये गुंतवणूक करेल, इतर देशासोबत भागीदारी करेल, तो खर्च असतो. किंवा कधी कधी सरकार काय करते, अचानक कोणाला तरी कर्ज देते किंवा एखाद्या राज्याला सुद्धा कर्ज देऊ शकते. तर तो अचानक म्हणजे योजनेच्या व्यतिरिक्त होणारा खर्च. योजनेच्या व्यतिरिक्त कधी कधी युद्ध सामग्री, पायाभूत सुविधा होणारा खर्च आपल्याला बघायला मिळतो. तर असे हे खर्च आणि जमेचे प्रकार आहेत. तुम्हाला हे जर लक्षात आलं तर बजेट अजून तुम्हाला सोपं जाईल. आणि हे वर्गीकरण लक्षात घ्या. या वर्गीकरणावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. तर इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? बघा, बऱ्यापैकी आपण डिटेल याच्यामध्ये जातोय. आता जर हे बजेट तुम्हाला समजलं असेल तर तुटीच्या संकल्पनेकडे जाऊया. कारण आपल्याकडे तूट भरपूर होत असते. म्हणजे आपला खर्च काय असतो, हा खर्च जास्त असतो आणि आपली जमा काय असते, कमी. आधीची पण आपल्याला सरकारचा काही खर्च झाले असतो, समजा 2024 मधला खर्च, 2025 मधला, 2026 मधला. मग पर्टिक्युलर आर्थिक वर्षाचा जर आपण विचार केला तर ही झाली बजेटरी तूट. पण ओव्हरऑल जर समजा मागच्या काही वर्षापासून जर खर्च तूट त्याच्यामध्ये जो काही डिफरन्स होत आला तर त्याला आपण काय म्हणतो, फिस्कल डेफिसिट म्हणत असतो. कारण का, आपण काही बरेचसे कर्ज हे खूप वर्षापूर्वी घेतलेले असतात, त्याचं आपल्याला व्याज द्यावं लागत असतं, त्याचा आपल्याला रिटर्न, तो कर्ज रिटर्न करावं लागत असतं. तर त्यामुळे ओव्हरऑल फिस्कल डेफिसिट म्हणजे काय, तर आतापर्यंत आपला जो काही किंवा जे काही देणं वगैरे आपल्याला लागणार आहे, तर त्याचा विचार केला तर त्याला आपण फिस्कल डेफिसिट म्हणतो. जे काही आपल्याकडे जे कर्ज आहे आतापर्यंत त्याला फिस्कल डेफिसिट म्हणतो. आणि पर्टिक्युलर आर्थिक वर्षाचा जर आपण विचार केला त्याला आपण काय म्हणतो, अर्थसंकल्पीय तूट म्हणतो. तो अर्थसंकल्पीय तूट आपल्याकडे 1996-97 पासून हे वर्ष लक्षात घ्या, आपल्याकडे शून्य दाखवली जाते. शून्य का दाखवली जाते, कारण का ती भरून काढण्यासाठी आपण कर्ज घेतो. सिंपल उदाहरण आहे, समजा येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये 2026-27 मध्ये सरकारचा समजा खर्च होणार आहे 1,000 रुपये. 1,000 रुपये जर खर्च होणार असेल पण सरकारला अंदाज असा आहे की आपल्याकडे फक्त 700 रुपयाचे इन्कम होणार आहे. मग याचा अर्थ काय, सरकारला दिसतंय सरळ सरळ की 300 रुपयाची तूट निर्माण होणार आहे. पण 300 रुपयाची जर तूट निर्माण होणार असेल तर सरकार असं बजेट मांडताना दाखवेल का, की 1,000 रुपये खर्च आहे, 700 रुपये जमा होणार आहे, पण 300 रुपये आमची तूट आहे, तुटीचा अर्थसंकल्प आहे. तर सरकार असं करत नाही. तर हे जे 300 रुपये लागणार आहेत अंदाजित, तर हे दाखवत असताना काय दाखवते सरकार, जमामध्येच 1,000 रुपये दाखवते. पण याच्यामध्ये 1,000 रुपये दाखवत असताना हे 300 रुपये आहे, तर हे एक प्रकारे कर्ज घेऊन भरले जातील असा प्रकार त्यात दाखवला होतो. म्हणून बजेटरी जी तूट आहे तर ती शून्य दाखवली जाते. भविष्यामध्ये जर जाऊन ती जेव्हा ते आर्थिक वर्ष संपतं तर त्याचं एकदा कॅल्क्युलेशन केल्यावर कळतंच की येस, कर्ज घेतल्याने आपल्याला म्हणजे आपल्याला किती त्याच्यामध्ये आपण भर टाकलेली आहे वगैरे वगैरे. तो बजेटरी तूट ही शून्य दाखवल्याचं कारण काय, तर आपला एकतर निगेटिव्ह त्यातनं काय मेसेज जाऊ नये, आपली अर्थव्यवस्था एकदम गंडलेली असं दिसू नये म्हणून बजेटरी डेफिसिट ही शून्य दाखवली जाते, कर्ज त्याच्या बदल्यात घेतलं जातं. मग ती बजेटरी डेफिसिट कशी काढतो आपण, खर्च वजा जमा. सिंपल. खर्च किती होतोय, जमा किती होतोय, सिंपल त्याच्यामध्ये बजेटरी तूट. आता आपण जे फ्लोचार्ट बघितले होते ज्याच्यामध्ये महसुली अकाउंट बघितलं, भांडवली अकाउंट बघितलं. जर आपण महसुली अकाउंटचा जर विचार केला त्याला आपण रेव्हेन्यू डेफिसिट म्हणतो. म्हणजे रेव्हेन्यू डेफिसिट कशी काढणार आपण, सेम रेव्हेन्यूचा खर्च, रेव्हेन्यूचा जमा. मग रेव्हेन्यूचा खर्च आणि जमा मधला जो काही डिफरन्स येणार आहे तर त्याला आपण रेव्हेन्यू डेफिसिट. आता तुम्ही म्हणाल तूटच काय येणार आहे, आपल्याला एक्स्ट्रा पण बॅलन्स आपल्याकडे शिल्लक राहू शकतो, पण असं होत नाही. मोस्टली आपल्याला तूट आहे किंवा डेफिसिटच आपल्याकडे निर्माण होतात आणि महसुली तूट आपली सगळ्यात जास्त आहे. का जास्त आहे, कारण सरकार सगळ्या लाडक्या योजना राबवते. आता सगळ्या लाडक्या योजना आपलं सगळे पगार वगैरे, सगळे एक्सपेन्सेस वगैरे, तर हे महसुली खर्च सरकारचा जास्त असल्यामुळे काय, तर महसुली तूट सरकारला जास्त बघावी लागते. मग त्याचा सुद्धा आपल्याला दोन भागामध्ये वर्गीकरण करता येईल. एक आहे महसुली तूट आणि दुसरा आहे परिणामी महसुली तूट किंवा तिलाच आपण इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट म्हणतो. तर ही संकल्पना लक्षात घ्या व्यवस्थित. इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट म्हणजे काय आहे, तर
इथं लक्षात घ्या की सरकार काय करते, आपण एकदा पुन्हा फ्लोचार्ट कडे जाऊ आणि तुम्हाला याचा अंदाज येईल. आता समजा सरकारने काय काय खर्च केला. आपण इथं उदाहरण घेऊ केंद्र सरकारचं, की केंद्र सरकारने खर्च केलाय. राज्य सरकारला सुद्धा काही मदत वगैरे केली वेगवेगळी. यामध्ये बघा की हा सगळा केंद्र सरकारने महसुली खर्च केलाय आणि महसुली खर्च करत असताना हा समजा ₹1000 खर्च केलाय. पण हा ₹1000 खर्च केल्यामुळे तो झाला खर्च, आता त्याच्या बदल्यात काही मिळणार नाहीये. पण इथं अनुदान देत असताना काय झालं, की या अनुदानामध्ये ₹100 सरकारने कोणाला दिले? राज्याला दिले. राज्याला अनुदान दिलं कुठल्यातरी याच्यामध्ये काहीतरी करण्यासाठी, की ठीक आहे राज्याला काहीतरी गरज आहे पैशाची आणि तुम्हाला हे अनुदान घ्या. मग जर समजा महाराष्ट्राला ₹100 अनुदान दिलं, तर महाराष्ट्राला हे अनुदान मिळाल्यानंतर महाराष्ट्र काय करेल, की ते ₹100 परत अजून कोणाला तरी लोकांना वाटण्यापेक्षा काय करू शकतं, तर या ₹100 वापर चांगल्या कामासाठी करू शकतं. जिथून काय होऊ शकतं, तर कॅपिटल निर्माण होऊ शकतं. समजा ह्या ₹100 वापर करून महाराष्ट्र सरकारने एखादं हॉस्पिटल उभारलं. एक अनुदान केंद्राने दिले आणि केंद्र म्हणले की ठीक आहे तुम्ही ठरवा की काय करायचंय तुम्हाला, किंवा एक प्रकारे आरोग्याच्या सुविधांसाठी म्हणून अनुदान देऊन टाकलं. पण आरोग्याच्या सुविधेच्या अंतर्गत समजा राज्याने जर एखादं हॉस्पिटल उभारलं, तर त्यामुळे काय होईल, हॉस्पिटल म्हणजे काय झालं, कॅपिटल गोष्ट झाली, भांडवली गोष्ट झाली. म्हणजे याचा अर्थ खर्च करत असताना महसुलीमधून झाला, पण महसुलीमधून झालेलं जे काही अनुदानाचा खर्च आहे, तर त्या अनुदानाचा वापर मात्र कॅपिटलसाठी केला. कोणी? दुसऱ्या घटकाने. सो केंद्र सरकारने काय केलेलं आहे, की महसुली तूट आपल्याकडे जास्त दिसायची. महसुली तूट खूप व्हायची. मग या महसुली तुटीचं असं लक्षात आलं आणि याच्यामध्ये आपल्याला नावं काही महत्वाची आहेत, तर ती आपल्या प्रश्नात येऊ शकतात, की बऱ्याच वेळा असं लक्षात येतं, की या पैशाचा वापर कशासाठी केला जातोय? तर कॅपिटल जनरेशनसाठी केला जातोय आणि कॅपिटल जर जनरेट केलं, तर कॅपिटल जनरेट केल्यामुळे काय होणार आहे? तर सरकारला फायदा होणार आहे. मग सो कॅपिटलसाठी पैसा वापर केला, तर मग ती तूट कसली ना? तो जर ₹1000 खर्च होतोय, म्हणजे सॉरी एक प्रकारे महसुली खर्च 1000 होतोय, पण 1000 खर्च झाला आणि सरकारची महसुली जमा समजा किती झाली, की ₹700 झाली. तशी महसुली तूट किती झाली इथं? ₹300 झाली. उघड उघड महसुली तूट किती झाली? ₹300 झाली. पण या 1000 पैकी ऍक्च्युली खर्च जो झालेला आहे, जो ₹100 खर्च झालाय, तर तो अनुदानावरती झाला आणि अनुदान महाराष्ट्र सरकारने काय केलं, की ते कॅपिटलसाठी वापरलं. याचा अर्थ ऍक्च्युली महसुली खर्च किती झालाय तसा बघितला तर तो ₹900 झालाय आणि जमा सरकारकडे किती झाली? ₹700. म्हणजे इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट किती झाली? ₹200 झाली. म्हणजे जी रेव्हेन्यू डेफिसिट 300 दिसत होती, तर ती रेव्हेन्यू डेफिसिट कमी दिसणार आहे इफेक्टिव्ह मध्ये. याचा अर्थ काय? कॅपिटलसाठी पैसा वापरलाय. तो याची सुरुवात कधी झाली? 11-12च्या अर्थसंकल्पामध्ये हे मांडलं होतं. तर आपल्याकडे रंगराजन समिती नेमली होती. रंगराजन समितीने सजेस्ट केलं, की हा जो सरकारचा खर्च होतोय, तो सरकारचा खर्च अशा पद्धतीने होतोय, की तिथं भांडवली गोष्टीसाठी वापरला जातोय तो पैसा. म्हणजे थोडक्यात काय? तर डिडक्ट मनी यूज आउट ऑफ बॉरोइंग टू फायनान्स कॅपिटल एक्सपेंडिचर. तर कॅपिटल एक्सपेंडिचरसाठी जो काही खर्च केलेला आहे, तर तो महत्वाचा आहे. तर त्याच्यामध्ये ऍक्च्युली रेव्हेन्यू डेफिसिट जास्त होती, तर ती रेव्हेन्यू डेफिसिट कमी होणार आहे. तो इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट किंवा परिणामी महसुली तूट लक्षात घ्या. तर जे काही अनुदान दिलं जाईल त्या अनुदानाचा वापर ऍक्च्युली कॅपिटल जनरेशनसाठी केलेला जातो, तर त्याचा फायदा मग इथे होत असतो. ठीक आहे, हे लक्षात घ्या. मग रेव्हेन्यू डेफिसिट मधून आपण वजा काय करतो, तर ग्रँट्स फॉर कॅपिटल जनरेशन, ग्रँट्स फॉर क्रिएशन ऑफ कॅपिटल असेट्स वगैरे, हा आपण त्याचा सूत्राचा किंवा तो फॉर्म्युला आपल्याला महत्वाचा आहे. याच्यानंतर बघा पुढची संकल्पना आहे भांडवली तूट. अगेन भांडवली अकाउंट. आता आपण महसुली अकाउंट बघितलं, तर भांडवली अकाउंट बघूया. आता भांडवली अकाउंट मध्ये सेम काय? भांडवली खर्च, भांडवली जमा, सिंपल. याच्यामध्ये काही वेगळं नाहीये. आता 1985 नंतर असं गाईडलाईन्स होत्या, की सरकारने सार्वजनिक उद्योग उभारण्यावरचा खर्च कमी केला पाहिजे. म्हणजे आपण जे आपल्या 5 इयर प्लॅन मध्ये सुरुवातीला बघितलं, की सरकारने वेगळे उद्योगधंदे उभारलेत, तर त्याच्यावर पब्लिक सेक्टरवरती भरपूर जो काही खर्च केलाय, तर तो खर्च कमी करायला पाहिजे. म्हणजे एक प्रकारे भांडवली खर्च कमी केला पाहिजे, अशा आपल्याला गाईडलाईन्स बघायला मिळतात. आणि त्याचबरोबर जर भांडवली खर्चाच्या बाबतीत बघितलं, खर्च वाढतोय तर भांडवली जमा आपण वाढवली पाहिजे. पण जमा कशी वाढेल? तर सरकारने बऱ्याच वेळा तर कर्जच घेतले होते. मग कर्ज घेतलं की काय होणार आहे? भांडवल जमा वाढेल, पण मग कर्जाचा बोजा पण वाढतो ना. तो भांडवली आपण जर बघितलं, आपल्याकडे कॅपिटलच्या बाबतीत जर बघितलं, तर ते कर्ज घेतल्यामुळेच आपल्याकडे भांडवल जास्त येतं. बाकीच्या गोष्टींमधून जास्त भांडवल येत नाही, की स्वतःचीच काहीतरी गुंतवणूक केली
तीच गुंतवणूक परत रिटर्न आली वगैरे असं कमी वेळा होतं. कर्जामधूनच आपलं अकाउंट भांडवली अकाउंट वाढत असतं. पण भांडवली तूट आपली तुलनेने खूप कमी असते. कारण भांडवली तुटीमध्ये आपल्याला काय कर्जाचाच फक्त एक तो वाटा असतो, पण महसुली खर्च मध्ये म्हणजे महसुलीमुळे आपले जास्त तूट बघायला आपल्याला मिळते. तर हे एक झालं. सो ओव्हरऑल मध्ये अर्थसंकल्पित तूट म्हणजे काय? तर जे सुरुवातीला आपण बघितलं होतं की ओव्हरऑल खर्च, ओव्हरऑल जमा त्याच्यामधला डिफरन्स. तो सेम अर्थसंकल्पित तुटीला दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये पण आपण कसं लिहिणार? महसुली तूट आणि भांडवली तूट यांना एकत्र केलं तरी पण अर्थसंकल्पित तूट आपल्याला बघायला मिळते. आता हे झालं पर्टिक्युलर 1 इयरचं. आता 1 इयरचं झालं. ओव्हरऑल मध्ये जर आपल्याला बघितलं, आपला ओव्हरऑल भारताचा पब्लिक पर्स जर बघितली तर त्याच्यामध्ये त्याला आपण राजकोषीय तूट म्हणतो, त्याला फिस्कल डेफिसिट म्हणतो. आता ही फिस्कल डेफिसिट कशी जनरेट होते, की आपण जे काय आतापर्यंत कर्ज घेतलंय त्या कर्जाच्या बदल्यात आपल्याला ओव्हरऑल व्याज जेवढं काय द्यायचं किंवा कर्ज जे आपल्याला द्यायचं त्याला आपण कर्ज व देयता म्हणतो. एक प्रकारे डेब्ट अँड लायबिलिटीज आपण त्याला म्हणतो. जे काही कर्ज आणि आपल्याला देयता आहे तर त्याला टोटल फिस्कल डेफिसिट म्हणतो. म्हणजे इथं पर्टिक्युलर एका वर्षाचा आपण कॅल्क्युलेट नाही करत, तर ओव्हरऑल आपल्याला आपल्यावरती बोजा किती आहे तर हे काउंट करत असतो. मग याच्यामध्येच काय ऍडिशन होऊ शकते, की अर्थसंकल्पित तूट म्हणजे दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं झालं तर समजा की या वर्षीची अर्थसंकल्पित तूट प्लस कर्ज व देयता हे सुद्धा आपल्याला बघता येऊ शकतं. तर 1996-97 पूर्वी असा हा फॉर्म्युला होता. पण आपण काय म्हणले की अर्थसंकल्पित तुटच आपण काय दाखवतोय, झिरो दाखवतोय. त्यामुळे अर्थसंकल्पित तूट जर शून्य दाखवली तर आपल्याकडे राहतं काय शिल्लक फक्त, की आपल्याला कर्ज आणि जेवढं आपण काय देणी लागते कोणाची तर तेच आपल्याला महत्वाचं आहे आपल्या फिस्कल डेफिसिट साठी. तो सुकमाय चक्रवर्ती समिती महत्वाची 85ची, तर त्यांनी अर्थसंकल्पित तूट आपल्याला शून्य दाखवायला सांगितलेली आहे आणि मग 96-97 पासून आपण बघतो की अर्थसंकल्पित तूट आपण झिरो बघत आहोत. तर ही तूट आपल्यासाठी महत्वाची आहे त्यामध्ये. ठीक आहे. यामध्ये आता बघा आपल्या प्रायोरिटीने जर बघितलं तर फिस्कल डेफिसिटच परत आपण वेगवेगळ्या पद्धतीने याला मांडत असतो. फिस्कल डेफिसिट सुद्धा वेगवेगळ्या याच्यामध्ये फॉर्मॅटमध्ये मांडतो. सिंपल आपण कर्ज व देयता लक्षात ठेवा. त्यालाच परत आपण वेगळ्या पद्धतीने मांडल्यावर कसं आहे, राजकोषीय तूट इज इक्वल टू ओव्हरऑल खर्च आपला आणि ओव्हरऑल खर्चामधून जर आपण समजा महसुली जमा आणि भांडवली जमा जर वजा केली, महसुली जमा आणि भांडवली जमा वजा केली तर पुन्हा काय होणार आहे, त्याच्यामधून निष्पन्न काय होणार आहे, अगेन कर्ज व देयताच येणार आहे. ते फक्त मांडले वेगळ्या पद्धतीने. ओव्हरऑल खर्च आणि ओव्हरऑल जमा त्याच्यामधलाच फरक काय आहे, की आपण जे काय कर्ज घेतलेले तर तो भाग किंवा राजकोषीय तूट म्हणजे पुन्हा एकदा काय, खर्चामधून वजा काय करायचं परत महसुली जमा आणि बिगर कर्ज. बिगर कर्ज आणि महसुली जमा वजा केली तर शिल्लक काय राहतं, अगेन कर्ज शिल्लक राहतं. म्हणजेच काय, फिस्कल डेफिसिट म्हणजे आपण जे घेतलेलं कर्ज आहे तेच. किंवा अजून दुसऱ्या पद्धतीने काय म्हणू शकतो आपण, राजकोषीय तूट इज इक्वल टू खर्च वजा परत काय करणार आहे ब्रॅकेटमध्ये महसुली जमा वजा करायची. पुनर्प्राप्ती म्हणजेच काय, आपण जे काय समजा कुणाला तरी पैसे दिले होते ते रिटर्न आपल्याला मिळाले. सार्वजनिक मालमत्ता अगेन डिसइन्व्हेस्टमेंट केली. सिंपल याच्यामधून सुद्धा काय मिस आहे, कर्ज मिसिंग आहे. सो अल्टिमेटली राजकोषीय तूट म्हणजे काय, आपण जे काय कर्ज घेतलेले त्याच्या बदल्यात आपल्याला जे काय कर्ज रिटर्न करायचंय आणि जे काय व्याज रिटर्न करायचं तर ते म्हणजे आपली राजकोषीय तूट होय, सिंपल भाषेत. आता याच्यामध्ये अजून दुसरी एक संकल्पना आहे व्हेरी इम्पॉर्टंट, प्राथमिक तूट म्हणजे काय. प्राथमिक तूट म्हणजे काय, सिंपल, प्राथमिक तूट इज इक्वल टू राजकोषीय तूट वजा व्याज इंटरेस्ट. सपोज आपण काय घेतले की कोणाकडून तरी 1,000 रुपये कर्ज घेतले आणि 1,000 रुपये कर्ज 10 वर्षासाठी घेतले आणि त्याच्यावरती फिक्स इंटरेस्ट आहे किती, तर 10%. मग 10% जर इंटरेस्ट असेल तर दरवर्षी आपल्याला व्याज किती द्यावं लागेल, 100 रुपये. मग 10 वर्षाचं व्याज किती झालं, 1,000 रुपये. तो आपल्याला ते कर्ज रिटर्न करत असताना आपल्याला 1,000चे किती रिटर्न करावे लागतील, 2,000 रिटर्न करावे लागतील. बरोबर, कारण आपण 10%ने 10 वर्षासाठी वापरलेले त्याच्यामध्ये काही कंपाऊंडिंग वगैरे करू नका, सिंपल इंटरेस्ट पकडा. आता आपलं कर्ज घेतलं होतं 1,000 रुपये पण द्यावे लागतात आपल्याला 2,000 रुपये. पण लक्षात घ्या प्रायमरी आपली तूट किती होती, प्रथमदर्शी तूट किती होती आपली, तर राजकोषी तूट वजा जर आपण इंटरेस्ट बाजूला केला, म्हणजे इंटरेस्ट तर आपण पैसे वापरलेत म्हणून द्यायचं आहे आपल्याला, मग जर इंटरेस्ट बाजूला केला तर ऍक्च्युली आपण देणं किती होतं, 1,000च रुपये. तो याला आपण प्राथमिक तूट म्हणतो. लक्षात घ्या, प्राथमिक तूट म्हणजे काय, तर व्याज त्याच्यामधनं वजा करायचं आणि जे ऍक्च्युली पैसे आपण घेतलेले तर त्यालाच कन्सिडर करायचं, त्याला प्रायमरी डेफिसिट म्हणतो. सो फिस्कल डेफिसिट पेक्षा प्रायमरी डेफिसिट नक्कीच कमी असेल. म्हणजे जर आपण सिक्वेन्स लावायचा झाला की ओव्हरऑल आपल्याकडे प्राथमिक तूट किंवा महसुली तूट वगैरे याच्यामधला जर आपण सिक्वेन्स लावायचा झाला तर आपल्याकडे भारताच्या बजेटच्या शेवटच्या इथे येस
भारताच्या बजेटचं शेवटचं जे म्हणजे सेकंड लास्ट जे पेज आहे, तर त्याच्यामध्ये बघा, तर इथे महत्वाचं आहे की आपल्याला डेफिसिट ट्रेंड्स दिलेत आणि प्रश्न इथे तुम्हाला येऊ शकतो. बघा, याच्यामध्ये काय दिले की 2021-22, 22-23, 23-24, 24-25 आणि 25-26. तर याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने काय दिलेलं आहे, ट्रेंड्स दिलेत. आता इथे बघा, हा जो चार्ट दिलाय, फिस्कल डेफिसिट सगळ्यात जास्त असते, नंतर रेव्हेन्यू डेफिसिट, नंतर इफेक्टिव्ह रेव्हेन्यू आणि प्रायमरी डेफिसिट. तुम्हाला जर सिक्वेन्स लावायला जर विचारलं की समजा मागच्या 4 वर्षापासून ट्रेंड कसा आहे, कोण कोणापेक्षा जास्त आहे, याचा जर आपल्याला क्रम लावायला दिला, तर एफडी जास्त आहे फिस्कल डेफिसिट, त्याच्यानंतर कमी कोण आहे, रेव्हेन्यू डेफिसिट आहे, त्याच्यानंतर कमी कोण आहे, इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट, आणि सगळ्यात कमी आहे प्रायमरी डेफिसिट. सो आपल्याला सगळ्यात जास्त कोण असणार आहे, फिस्कल डेफिसिट का असणार आहे, कारण आपल्याला व्याजच जास्त द्यावं लागतंय. सो यामध्ये लक्षात घ्या इथं की आपल्याला इथे हा जो क्रम दिलाय की फिस्कल डेफिसिट मध्ये जर समजा आपण 2021-22 चा विचार केला तर 6.7 फिस्कल डेफिसिट होती, पण 21-22 वर्षाचाच विचार केला तर रेव्हेन्यू डेफिसिट आपली फक्त 4.4% एवढीच आहे जीडीपीच्या तुलनेत, किंवा त्याच्यापेक्षाही कमी कोण आहे, रेव्हेन्यू डेफिसिट पेक्षा इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट कमी आहे. इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट ही 3.3% आहे आणि प्रायमरी डेफिसिट बघितली तर ती पण 3.3%च आहे. म्हणजे प्रायमरी डेफिसिट आणि फिस्कल डेफिसिट मध्ये सुद्धा किती फरक आहे हे लक्षात घ्या. तो प्रश्न इथं आपल्याला वाक्यामध्ये बनवू शकतो. हे बजेटमध्ये तुम्हाला असं हे चार्ट बघायचे असतात. ठीक आहे, असं हे आहे, तुम्ही बजेटचं सेशन एकदा ते बघून घ्याल. ओके, तर चला, आपण ह्या तुटीच्या संकल्पना ज्या बघितल्या, यामध्ये प्रामुख्याने आपल्याला पुढची अजून एक संकल्पना जी बघायची, तर त्यामध्ये आहे चलनविषयक तूट. की आपण चलनविषयक धोरण वगैरे जे बघितलं, तर जर समजा आपल्याला चलनविषयक काही गोष्टी करायच्यात किंवा त्याच्यामध्ये एक प्रकारे राजकोषीय तूटच आपल्याला भरून काढत असताना RBI कडून काही पैसा उचलायचा असेल, तर त्याला आपण एक प्रकारे काय म्हणतो, RBI कडून कर्ज पण घेतलं जातं किंवा बऱ्याच वेळा सरप्लस किंवा तात्पुरता पैसा पण सरकार घेत असते, त्याला आपण चलनविषयक तूट म्हणतो, की जी तात्पुरती स्वरूपाची घेऊन परत RBI ला रिटर्न करणं असेल किंवा RBI कडून एक प्रकारे कर्ज म्हणून ती घेतली जाते, त्याला आपण मॉनिटरी तूट म्हणतो किंवा एक प्रकारे चलनविषयक तूट म्हणत असतो.